साहेब मी जातो. मॅडम अजिबात काळजी करू नका. आमच्या काकाचं पोर घेऊन सगळं सांभाळल बघा काम परवापासनं. अरे तो तर परवा येणार आहे, मग तोपर्यंत काय? हे बघा साहेब, मला आजच जायला लागणार आहे. आमचा आबा वारल्यात नव्ह का. माझं पैसे देऊन टाका, मला लगच्या लगेच गावाला जायला लागेल. येतो येतो साहेब. हा 2 दिवस? श्वेता, तू ही कामं करू शकशील ना? अरे मेरी जान, काळजी करू नका, मी घरातली सगळी कामं करेन. ओके तर ठीक आहे, मी निघतो आता. मला ऑफिसला जायला उशीर ठीक होतोय. बाय. बाय. तुला भोलाने पाठवलंय ना? हो साहेब. त्याने तुला सगळं काही समजावून सांगितलं ना? हो साहेब, सगळं समजावलंय. तुला साऊथ इंडियन पदार्थ करता येतात ना? नाही साहेब. तर मग आम्ही तुला आमच्याकडे कामावर नाही ठेवू शकत, कारण आम्हाला एका दिवसाआड साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात. अरे ठीक आहे ना, मी शिकवेन त्याला. आणि तसंही मी कधीपर्यंत घर सांभाळणार. ठीक आहे मग चंदन, श्वेता तुला सगळं समजावून सांगेल. मॅडम हे हे काय करताय? माझे पाय ना खूप दुखतायत, तू मला दाबून देशील का?
स्वयंपाक तर चांगला करतोस तू, मला आवडलाय. घरातली सगळी कामं सुद्धा व्यवस्थित करतो. ते तर दिसतच आहे. काय झालं, दुखतंय का? हो, माझी मान दुखते. हे घ्या, दूध पिऊन घ्या, म्हणजे शांत झोप लागेल. थँक्यू. गुड नाईट. अहो ऐका ना, अहो ऐका. मॅडम, तुम्ही इथे काय करताय? चंदन, मला हे एकटेपणा खूप खायला उठतो रे. पण साहेब, तू त्यांची काळजी अजिबात नको करूस. अहो बस करा, किती काम कराल अजून. खूप रात्र झालीये, हे दूध पिऊन घ्या आणि मग झोपा तुम्ही. माझं थोडंसं काम बाकी आहे. तू इथे ठेव, मी नंतर पिईन दूध. ठीक आहे? ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते. हा, मी यायच्या आधी तुम्ही हे दूध पिऊन घ्या आणि झोपा. ठीक आहे. ओके.
जॉनीमन, मी असंच तुझ्या सोबत अख्खं आयुष्य घालवू इच्छिते. आणि मग तुझ्या नवऱ्याचं काय? त्याला हे सगळं जर कळलं तर? त्यांना नाही कळणार, कारण मी रोज रात्री त्यांच्या दुधात झोपेची गोळी टाकते. ते आता सकाळीच उठतील. आणि तसंही म्हातारा अजून किती दिवस जगणार आहे. आणि शेवटी मलाही कुणाच्या तरी आधाराची गरज आहेच ना. ओके, बाय. बाय. साहेब, चंदू, ओ चंदू, ऐक ना रे सोन्या, मी मॉल मध्ये चालले घरातल्या काही वस्तू आणायला. तर तू घरातली सगळी कामं आवरून घे. ओके? मग मी आल्यावर आपण दोघं लंच करूया. ठीक आहे मॅडम. आता मी निघू? ठीक आहे. चंदू, का श्वेता, माझी अशी फसवणूक का केलीस तू? मला माफ करा. मला उत्तर हवाय. पैशांसाठी. अगो लोभी बाई, कोणत्या पैशांसाठी केलंस तू? तुमच्या इन्शुरन्सच्या पैशांसाठी. म्हणजे तुझं हे प्रेम वगैरे सगळं खोटं होतं तर? आणि हा चंदन, ह्याला तू पूर्वीपासूनच ओळखायचीस ना? हो, हा माझा पहिला नवरा आहे. आणि आम्हाला जसं कळलं की तुमच्या नावावर 5 कोटींचा इन्शुरन्स आहे, तर आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन बनवला. तुमच्या बरोबर आधी प्रेमाचं नाटक केलं आणि मग तुमच्या बरोबर लग्न केलं. आणि त्या नोकराला 20,000 रुपये देऊन त्याला घरातून हाकलून दिलं. आणि माझ्या नवऱ्याला बोलावून घेतलं. हे काय? हे काय? हे मी चंदनला माझ्या टिफिन मध्ये मिसळताना पाहिलं होतं. या औषधामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि मग हार्ट अटॅक येतो. चांगला प्लॅन होता तुझा. म्हणजे मी मेलो असतो आणि माझ्या इन्शुरन्सचे सगळे पैसे तुला मिळाले असते, हो ना? हा? पण असं होणार नाही. आता मी मरण्यापूर्वी तुम्हा दोघांना मरावं लागेल.